तर एकीकडे आपण बघतोय लाखो मराठ्यांना घेऊन आज अंतरवाली सराटीतनं मुंबईच्या दिशेनं कूच करणार आहेत जरांगे आणि त्यासाठी कालपासूनच मराठा बांधव अंतरवाली सराटीत येऊन दाखल झालेले आहेत। जे तयारी करण्यात आलेली आहे आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी लक्ष्मण सोळंकी यांनी। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत आमरण उपोषणासाठी मनोज जरांगे पाटील आता अंतरवाली सराटीतून या ठिकाणी 10 वाजता निघणार आहे। आपण बघू शकतो की मनोज जरांगे पाटील हे अंतरवालीतून निघण्यापूर्वीच या ठिकाणी आता अश्वरूढ असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या ठिकाणी दाखल झालेला आहे। तो एका आयशर ट्रकवर या ठिकाणी बसवण्यात आलेला आहे आणि हा रथ मनोज जरांगे पाटील ज्यावेळेस अंतरवालीतून निघतील त्यांच्या समोर हा रथ चालणार आहे। त्यामुळे आपण बघू शकतो की सकाळपासूनच अंतरवाली सराटीमध्ये मोठ्या प्रमाणात मराठा सेवक असेल, मराठा आंदोलक असेल यांची गर्दी आपल्याला बघायला मिळते, कारण की मनोज जरांगे पाटील या ठिकाणून अंतरवालीला जाणार आहे। आणि आपण बघू शकतो की हायकोर्टाने जरी आझाद मैदानावर आमरण उपोषण करण्यास त्या ठिकाणी मनाई केलेली असली तरी मनोज जरांगे पाटील आपल्या भूमिकेवर ठाम आहे। आपण बघू शकतो की आपल्यासोबत या ठिकाणी अनेक मराठा आंदोलक आहेत, त्यांच्याशी आपण विचारणार। दादा, मला काय सांगाल की तुम्ही मनोज जरांगे पाटील आता 10 वाजता अंतरवालीतून मुंबईच्या दिशेने आमरण उपोषणासाठी जाणार आहात, काय तुमच्या नेमक्या मागण्या आहेत? आमच्या सगळे सर्व आदेश ही मागणी आमची आहे आणि मराठा आरक्षण कुणबी प्रमाण सरसगट देण्यात यावं। दादाच्या आदेशानुसार आम्ही त्याच्या पाठीशी आहोत। दादानं सांगितलं जसं जमल तसं तुम्ही मुंबईला या, आम्ही तसं मुंबईला जाणार। आम्हाला जरी अडविलं तरी आम्ही जसं जमल तसं आम्ही शांततेत जाणार। शांततेत आझाद मैदान आम्ही उपोषण दादाच्या पाठीमागे राहणार। हे आमचं दादाचे आम्ही पालन करणार, शांततेत आंदोलन करणार। आम्हाला जरी अडवलं सरकारनं तरी आम्ही शांततेने आझाद मैदानावर जाणार। मला काय सांगाल की हायकोर्टानं आझाद मैदानावर उपोषण करण्यास मनाई घातलेली आहे, काय तुमचं त्यानंतरही तुमचं काय निर्णय असणार? नाही, पण अध्यादेश काढून आरक्षणाची तयारी करतील ते असं वाटतं। आपण बघू शकतो की यांना अपेक्षा आहे की अध्यादेश काढून आरक्षणाची अध्यादेश काढतील अशी त्यांचं म्हणणं आहे। दादा, मला काय सांगाल की हायकोर्टानं मनाई घातल्याच्या नंतर सुद्धा मनोज जरांगे पाटील आंदोलन करण्यासाठी ठाम आहेत, तुमचं काय मत? सर्वप्रथम जय जिजाऊ जय शिवराय। दादा जे आदेश देशील त्याचे त्यांच्या मागे शांततेने आम्ही जाणार आहे। जरी कोर्टाने आम्हाला हे दिलं नाही आदेश उपोषणाचा तरी आम्ही शांततेत जाणार आहे दादाच्या मागे। दादा कधी कलमा नाही, आलमा नाही, कोणाला शिवीगाळ नाही, काही नाही करणार, शांततेत आम्ही जाणार, शांततेत येणार। आपण बघू शकतो की अंतरवाली सराटीमध्ये आता मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलक या ठिकाणी दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे। मनोज जरांगे जे आदेश देतील त्या आदेशाचं पालन करून मुंबईतच आंदोलन करण्याचा या ठिकाणी या संपूर्ण मराठा सेवक जे आंदोलक आहे यांनी ठाम निर्णय घेतलेला आहे। लक्ष्मण सोळंके यांनी